नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी बाधित सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। बरेच काही शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे की अतिवृष्टीचे पैसे जे मंजूर झालेले कधी येणार, काय येणार याच्या संदर्भातील बरेच काही शेतकऱ्यांना आशा लागलेली, कारण की आपण सर्वांना माहिती की जानेवारी महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय इथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जवळपास 534 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो जवळपास लाखो शेतकऱ्यांसाठी, राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे। परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचं एकही रुपयाची जे की रक्कम आलेली नाही किंवा कोणत्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते निधी वितरण झालं नाही। मागील बऱ्याच काही व्हिडिओज मागील काही काळामध्ये YouTube वरती बनलेले होते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आले होते की या तारखेला तो निधी वाटप होणार आहे, या तारखेवर बऱ्याच काही मोठ्या चॅनल्सने देखील याच्यावरती व्हिडिओ बनले होते, परंतु अद्याप असं काहीच झालं नाही की तो निधी। परंतु आपण हेच माहिती याच्या संदर्भात जाणून घेणार की कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा निधी येणार आहे, कारण की आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे अपडेट समोर आले। एक म्हणजे असं की अतिवृष्टी अनुदानाचा जो रखडलेला निधी आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी वाटप होणार आहे, आणि त्याचबरोबर जे की जेवढे पण शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन उत्पादक राज्यातील शेतकरी, या शेतकऱ्यांना खूप जास्त तोटा यावर्षी सहन करावा लागलाय। जसं की आपण सर्वांना माहिती की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस सोयाबीन याचे खूप दर कमी असल्यामुळे किंवा खूप दर कमी झाल्यामुळे, घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप तोटा झाला। जे शेतकरी समज जे राज्य शासनाने मागील की काळामध्ये आश्वासन दिले होते की सोयाबीनसाठी जे की शेतकऱ्यांनो 6,000 रुपये आणि त्याचबरोबर कापसासाठी 8,000 रुपये असा प्रति क्विंटलचा जे की भाव शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु असं काहीच झालं नाही। तर या संदर्भात संपूर्ण काही माहिती आहे शेतकरी या दोन्ही टॉपिक संदर्भात तीच आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आणि जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेतकरी नक्कीच पूर्ण पहा। आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करून द्या। सर्वतः शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या पैशाचं काय झालं ते आपण जाणून घ्या। त्याचबरोबर तुम्हाला एक जे महत्त्वाचं अपडेट सांगितलं की कापूस सोयाबीन अनुदानाचा भावांतरित योजनेचं ते काय, तर तुम्हाला माहिती आहे की शेतकरी 2023 मध्ये की मागील वर्षामध्ये जे की राज्य शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आली, कापूस आणि सोयाबीन भावांतरित योजना। त्याच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांना जे की मागच्या वर्षी 2023 हंगामातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन भावांतरित योजनेचे पैसे प्रति हेक्टर 5,000 रुपये असे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 10,000 रुपये, ज्या शेतकऱ्यांचे 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये तिथे भेटले होते। तर अशाच काही आता बऱ्याच काही पत्रकार बांधवांशी बोलत असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काही माहिती सांगण्यात आली। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की ज्या शेतकऱ्यांनी समज यावर्षी कापूस आणि सोयाबीन लावलेली होती अशा शेतकऱ्यांना आम्ही परत एकदा ते अर्थसहाय्य देणार आहोत, कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भावाचे खूप घसरण झाल्यामुळे शेतकरी खूप जास्त तोट्यात सापडले। यालाच आम्ही भरून काढण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना देखील परत आता हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 10,000 रुपये, जसं की तुम्हाला सांगितलं 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल अशा शेतकऱ्यांना जे की 20,000 रुपये अनुदान त्यांनी देण्याचं ठरवलं, अर्थसहाय्य अनुदान भावांतरित योजनेचं। तर हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। तर शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदानाच्या रकमेचं काय झालं आणि ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नाही याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या। तर सर्वतः 534 कोटी रुपयाचा जो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात मंजूर झाले आणि तो निधी शेतकऱ्यांना ते 3 हेक्टर मर्यादेपर्यंत ते अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे। मागील की काळात जसं की 1-2 वर्षापूर्वी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ते भेटत असायचं, परंतु याच्यामध्ये 1 हेक्टरची वाढ करून आता 3 हेक्टर मर्यादेपर्यंत हे सर्व काही शेतकऱ्यांना भेटत आहे। तर याच्या संदर्भात कापूस आणि सोयाबीन इतरही बऱ्याच काही पिकातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी अवेळी पावसामुळे। याच्या संदर्भात हा सर्व काही तरतूद निधीच्या राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि तो मंजूर देखील करण्यात आलेला आहे। तर याच्या संदर्भात कोणते जिल्हे थोडक्यात मी तुम्हाला जिल्ह्यांनी अपडेट सांगतो। पहिले पण बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये आपण ते सांगितले, परंतु परत एकदा सांगतो कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचं मागील व्हिडिओजमध्ये कमेंट बॉक्समध्ये प्रश्न होते की आमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही, तर ते सर्व काही तुमचं क्लिअर करणार आहे। याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यानंतर आपण तो निधी कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या शेतकऱ्यांनो। तर अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र जिल्ह्यांची यादी आहे शेतकऱ्यांनो, त्याच्यामध्ये नाशिक आहे नंबर 1 ला, नाशिक, धुळे, त्याचबरोबर जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, त्याचबरोबर शेतकऱ्यांनो जालना, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, सातारा, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या काही मुख्य जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये शेतकऱ्यांनो। या जिल्ह्यामध्ये जे की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये जे की शेतकऱ्यांचे जेवढे पिकं होते त्याच्यावरती अतिवृष्टीचा खूप जास्त पाऊस पडल्यामुळे किंवा असं काही होऊन त्यालाच अतिवृष्टी अनुदान मंजूर करून दे की शेतकऱ्यांना जवळपास 534 कोटी रुपयाची या जिल्ह्यासाठी ती रक्कम मंजूर करण्यात आली। त्याच्यामध्ये जवळपास लाखो शेतकरी पात्र आहे। बरेच काही महसूल मंडळातील तालुक्यातील आता तालुकानी महसूल मंडळाने जर की यादी जाणून घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप जास्त लांब आहे शेतकऱ्यांनो, तरी पण तुम्हाला सांगू शकतो जेवढे पण जिल्हे याच्यामध्ये सांगितले या जिल्ह्यांसाठी ते सर्व काही मंजूर झाले। तर आता हा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत आणि किती तारखेपर्यंत वाटप होऊ शकतो याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या। तर शेतकऱ्यांना आता सध्या काय की मी तुम्हाला सांगू शकतो की आता लाडक्या बहिणीचं जे की हप्ता वितरण होऊ लागलाय फेब्रुवारी महिन्यामध्येच आणि त्याच्यासाठी जवळपास हजारो कोटी रुपयाचा निधी जर सर्व काही लाडक्या बहिणींना त्या पात्र महिलांसाठी आता सध्या लागणार आहे
तर याच्या संदर्भात थोडक्यात हे की हा जो निधी आहे शेतकऱ्यांना हा पुढे ढकलण्यात आलाय किंवा रखडण्यात आलाय। हा निधी फक्त मंजूर करण्यात आला, परंतु अद्यापही वाटप याचं होणे लागलंय। आता वाटप कधीपर्यंत होईल तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी 20 फेब्रुवारी 2025 पासून ते जे की 27 ते 28 फेब्रुवारी पर्यंत किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत असं काही बऱ्याच न्यूज आर्टिकलच्या आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बऱ्याच काही सदस्यांच्या माध्यमातून ही माहिती समोर येऊ लागली की त्या तारखेपर्यंत तो सर्व काही निधी शेतकऱ्यांना वाटप होईल शेतकऱ्यांना। परंतु असं ठोस अपडेट किंवा याच्या अशी ठोस माहिती समोर नाही आली की ह्या तारखेलाच फिक्स तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण होईल। परंतु ह्या तारखेला जसं की 20 फेब्रुवारी 2025 पासून ते फेब्रुवारीच्या एंडिंगच्या तारखेपर्यंत नक्कीच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा सर्व काही निधी इथे वितरण होईल अशी काही माहिती आता बऱ्याच न्यूज आर्टिकल आणि बऱ्याच काही जे की राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली। तर शेतकरी हेच एक महत्त्वाचा अपडेट जे की तुम्हाला दोन योजनेसंदर्भात सांगितलं, जसं की कापूस सोयाबीन भावांतरित योजनेसंदर्भात आणि अतिवृष्टी अनुदान संदर्भात कसे वाटले ते कमेंट्स करून मात्र नक्की सांगा। तुमचे पण काय प्रश्न आहे, तुमचा काय प्रश्न ते देखील कमेंट्स करून नक्की सांगा, कळवा। आणि पुढील पण असल्याची माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राइब करून राहा शेतकरी। तर मिळूया का नोटिफिकेशन देतो, तोपर्यंत जय जवान जय किसान।